नमस्कार. आम्ही विलेज पंचायत आरामबोलची आमची पंचायत. मी हरमलची सरपंच आणि माझ्यासोबत माझे डेप्युटी सरपंच, पंच मेंबर्स सगळे आहेत. आजचं प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण की आताची लोकसभा निवडणूक येणार आहे, त्यासाठी श्रीपाद भाऊ सर उमेदवार म्हणून आहेत. तर आम्ही आपल्या गोवा राज्याचे CM सर डॉक्टर प्रमोद सावंत सर आणि मांद्रे मतदारसंघाचे आमदार जी तारोलकर सर यांच्यासोबत आम्ही आहोत सगळे. आणि तसेच आम्ही श्रीपाद भाऊ सरांसोबतही आहोत. आणि आमची हरमलचे सगळं जो काही विकास करायचा आणि जो काही विकास झालेला आहे तो आमचे आमदार जीत सर यांच्या सांगण्यावरूनच आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. तर याही पुढे आमची हरमलची अशीच सगळी कामं पूर्णपणे व्हावीत आणि जी झालेली आहेत ती सर्व याच आशा आम्ही ठेवतो आहोत की आमची जशी कामं आधी सरांनी करून घेतलेली आहेत तशीच कामं आमची पुढे होत राहतील. आणि आम्हाला जे मोठं संकट आमच्या गावावरती CRZचा मोठा इश्यू जो आलेला आहे समुद्र ठिकाणी राहणाऱ्या माणसांचं, तर CM सर इथे आले होते. त्यांनी जीत सरांसोबत आम्हाला असं आश्वासन दिलं आहे आमच्या माणसांना की आमची त्याही प्रॉब्लेम्स मधून आम्हाला ते बाहेर काढतील. तर त्याच्यात थोडंसं तुम्हाला CRZ बद्दल आमचे पंच मेंबर संतान फर्नांडिस ते तुम्हाला सांगतील आता पुढे. व्हडल्यांतलो व्हडलो म्हणटात तो CRZचो आनी आमच्या आख्ख्या कोस्टलाक व्हडल्यांतलो चड व्हडलो प्रश्न म्हणटात तो आमकां जीत बाईन आश्वासन दिलां की CMा कडसून बरें कितें करूंक आनी ह्या कितें येयलां तें सोंपोवपाचें म्हणून आमकां एक आश्वासन दिलें. ताका लागून आमी सगळ्यांचो आमचो पंचायताचो ताका सपोर्ट आसता. सरपंच मॅडम, आज तुम्ही काही 4 जण दिसत आहेत पंच मेंबर, बाकीचे पंच मेंबर दिसत नाही आहेत. त्यांचं सहकार्य किंवा त्यांचं सपोर्ट असेल का? आमचे सगळे पंच मेंबर जीत सरांसोबतच आहेत. असं नाही आहे की ते आता नाही आहेत म्हणून ते त्यांच्यासोबत नाही आहेत, असं नाही आहे. काही कोणाचे लग्न आहेत म्हणून ते तिथे गेले आहेत आणि काही आउट ऑफ स्टेशन आहेत म्हणून ते तिथे गेले आहेत. पण त्यांनी आम्ही सगळ्यांना जेव्हा असा मेसेज टाकला की आपली प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत म्हणून, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याच सोबत आहोत. त्यामुळे ते नाही आहेत तर असं कोणी गृहीत धरू नये की ते आमच्या सोबत नाही आहेत म्हणून. तर ते सगळेच आमच्या सोबतच आहेत आणि आम्ही जीत सरांसोबतच आहोत. साधारण किती मते हरमल होऊन अपेक्षित आहेत? मला वाटतं सगळेच असणार सोबत. असं नाही, असं कोणीच नसेल की ते त्यांच्या सोबत नसतील, असं शक्यच नाही. कारण CM सर आणि जीत सर जेव्हा आमच्याकडे मीटिंग झाली तेव्हा त्यांनी भरपूर मोठं आश्वासन दिलेलं आहे माझ्या CRZ जो कोस्टल एरियामध्ये राहणार आहे त्यांना, बहुतेक साऱ्या लोकांना, की त्यांना काही खरंच त्यांची घरं तुटणार नाहीत एवढं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांची सगळी कुटुंब खूप टेन्शनमध्ये आहे तर त्यांनी टेन्शन मुक्त होण्यासारखंच असं ते सांगून गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही सगळेच त्यांच्या सोबतच आहोत.